संतांचं ऐका, मी कोण सांगणार तुम्हाला. मांडीवर पोरग घेतलंय, आशीर्वाद लागतो आपल्याकडे, पुण्य लागतं. रडू लागली, शेजारणीने विचारलं, बाई का रडता? काही नाही म्हणे, माझा बाळ मृत्यू पावला. मग मशानात नेतो म्हणे. पण त्याचे बाबा कीर्तनात बसले. तुकोबरायच्या कीर्तनात विक्षेप आणायची कोणाची ताकद आहे? ते तुकोबरायचे कीर्तन होतं. योगायोगानं शिवजी कासारांना त्या दिवशी टाळ नव्हता. शिवजी कासारांचा टाळ घ्यायची कोणाची हिंमत? पण प्रतिष्ठित कोणीतरी व्यक्ती आली आणि त्या दिवशी उभी राहिली. टाळांची संख्या कमी असेल आणि त्या दिवशी शिवजी कासार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. त्या कीर्तनातले मुख्य श्रोते 2-3 होते, बाकी काही श्रोते नव्हते असा विषय नाही. मंबाजीबुवा गोसावी होते, अनगडशा फकीर होते आणि रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलेले शिवजी कासार होते. फार पवित्र कासार. किती पवित्र सांगू. सोनबा ठाकूर तुकोबारायच्या कीर्तनात पकवाद वाजवायचे. तर सोनबा ठाकरांनी शिवजी कासारांना प्रश्न केलता की तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तनातला चालीचा मान भेटला, हे तुमच्याकडे पुण्य कोणतं होतं? वागणं किती गोड असावं लक्षात ठेवा. आपण परमार्थ किती करतो हे सांगायचंच नाही, त्याच्यापेक्षा गोड किती करतो ते सांगा. आपण परमार्थ पाठांतर करतो याच्यापेक्षा आपण आचरणात किती करतो हे ज्याच्या त्याच्या मनाला पुष्ट पाहिजे. आणि कधी बी लक्षात ठेवा, जी गोष्ट निर्मळ असती का ती शेवटपर्यंत टिकत असते. निर्मळ म्हणजे आचरणातली. माणसाला आत्मविश्वास सुद्धा असतो, मी चांगलं केलंय. आणि निर्मळता नसेल तर मग आत्मविश्वास नाही, त्याचं पुण्य नाही, त्याची फलश्रुती नाही, त्याचा लाभ नाही, फायदा नाही, काही नाही. बडबडे तो शीन येणे विना. देऊतले मालक म्हणले, नुसती बडबड झाली ती आपल्या जीवनात. त्याच्या पाठीमागे आचरणाची चौकट असली पाहिजे. शिवजी कासारांनी उत्तर दिलं, मला यांनी रामकृष्ण हरी का म्हणावं याच्याकरता हे पुरावा देतोय. शिवजी कासारांनी सोनबा ठाकरांना सांगितलं, ठाकूरजी, या महाराष्ट्रातल्या मातीतल्या बायकांना मी बांगड्या भरतो. मी कासार आहे, माझ्या या ईदभर पोटाची खळगी भरण्याचा माझा व्यवसाय, माझा बांगड्या भरणे आहे. पण किती पवित्र होते शिवजी. त्या शिवजी कासारांनी सांगितलं, या महाराष्ट्राच्या मातीतली देवांगणी सारखी सुंदर असणारी स्त्री तिच्या हातामध्ये बांगड्या भरत असताना कासाराला दोन्ही हाताने तिचा हात धरावा लागतो. दोन्ही हाताने. परस्त्रीचा हात धरायची हिंमत आहे का आपली? दात पडूस तर हानतेन का नाही सरपंच लोक? कासाराला धरता येते की नाही? दोन्ही हातानं हात धरल्याशिवाय बांगडी भरताच येत नाही. चौकट किती सुंदर होती बघा आचरणाची. महाराज कासारांच्या बाबांचं टोपलं खाली टेकलं. ते म्हणले, मी थकलो रे आता. शिवजी त्यांचे वडील, जी बाबा, आता हा व्यवसाय तुला करायचा आहे, पण बाळा आचरणात कर रे. कडक कर आवाज. जरा हे गेलंय. सांगितली चौकट, नियम सांगितले. शिवजी कासारांनी आपल्यापेक्षा ज्येष्ठ वयाच्या स्त्रीच्या हातात बांगड्या भरत असताना तिच्या हाताला हात लावायच्या अगोदर तिला माय म्हणायचं आणि मग हाताला हात लावायचा. शिवजी कासारांचा नियम होता, बरोबरीची जर स्त्री असेल तर तिला बहीण म्हणायचं, मग तिच्या हाताला हात लावायचा. आणि त्यांच्यापेक्षा वयानं कमी असेल तर लेक म्हणून हाताला हात लावायचा आणि मग बांगड्या भरायच्या. माय, बहीण आणि लेक हा दर्जांतकरणात ठेवून महाराष्ट्रातल्या महिलांना बांगड्या भरल्या. ह्या पुण्याचा उदय झाला आणि तुकोबारायसारखा साधू सापडला, तुकोबारायसारखा महात्मा सापडला. महाराज रंगारूपानं दिसणारे जगात खूप सापडतील, तुमचं कल्याण करणारी सापडली पाहिजे. कल्याण ऐका पुढे. तर मृत मुलगा बाई कीर्तनात घेऊन आल्या. तर तुकोबारायने देवालाही सांगितलं असेल, पंढरीतल्या मालकाला, काशीतल्या मालकाला, सत्यलोकातल्या मालकाला, तिघांनी सांगितलं, आयुष्य संपलंय, आमच्याच्यानं काही होत नाही. पण काय योग महाराज, मांडीवर मेलेलं पोरग उठतंय आणि आईचे डोळे पुसते. आई रडू नकोस. हे तुकोबारायच्या कीर्तनातला पुरुषार्थ आहे.
तर श्रुती नावाची व्यक्ती तिन्ही देवांकडे गेली. शांत शांत वारकरी वा शांत. काय झालं? अहो मोठ्यान घ्या ना, कशाला लेकरांकडे देता? मोठ्यान घ्या, तुम्ही घ्या. त्याच्या अंगावर कुठं धोतर रे? विठाला 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 श्रुती नावाच्या व्यक्तीने ब्रह्मदेवाला विचारलं, का हो शिवजी, कासारांचा मुलगा तुम्हाला जिवंत करता येत नव्हता? नाही म्हणले, जन्माला घालणं माझं काम आहे. काशीतल्या आणि पंढरीतल्या मालकाला श्रुतीने विचारलं, का हो तुम्ही का नाही केला? ते म्हणले, आम्हाला जर शिवजीचा मुलगा जिवंत करता आला असता तर मी वनवासात गेल्यावर दशरथ राजाला मरू दिलं नसतं ना. ते तर माझे वडील होते. मर्यादेच्या पलीकडे करता येत नाही. मग श्रुती माता ही तुकोबरायाकडे गेली. यांनी रामकृष्ण हरी का म्हणायचं याचा मुद्दा आता ऐका. श्रुती माता तुकोबरायाकडे गेली आणि तुकोबरायाला विचारलं, पूज्य श्री गुरुवर्य, तुकोबराय तुमच्या चरणी दंडवत. कडक करा आवाज, मॉनिटरला द्या आवाज. तुमच्या चरणी दंडवत. कारण तिन्ही देव मुलगा जिवंत करू शकत नाही, तुम्ही केलाय, याचं कारण काय? तुकोबरायानं सांगितलं, श्रुती माते, आतापर्यंत केलेला परमार्थातला निखळ पुरुषार्थ हरिभजनी धवळी द्यायची. काय जी नामाची साधना असेल त्या साधनेचा हौद भरलेला आहे त्या पुण्याचा, आणि त्याच्यात वंजळ खूप शिली, आणि एक वंजळभर पुण्य ह्या पोरासाठी खाली सांडलं. ह्या पोरासाठी खाली सांडलं आणि तितक्या पुण्यानं पोरग उठलं. दिली चाली वाचा, दिली चाली वाचा, दिली चाली वाचा, दिली चाली वाचा. शय मागिल्या तपाचा, 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 शय मागिल्या तपाचा. आणि शय मागिल्या तपाचा. पण तप लागन का नाही महाराज? ज्याच्याकडे तपश्चर्याचं पुण्य आहे, साधनेचं पुण्य आहे, नामजपाचं पुण्य आहे, अशा पुण्याचं गाठोडं ज्याच्याकडे असतो तो पुढच्याचं कल्याण करू शकतो. तेच आई वडील लेकराचं कल्याण करू शकतात ज्यांच्याकडे नाम साधनेचं पुण्य आहे. आणि म्हणून सात्विक सदाचारी पुण्यशील 2 बाळं तुम्हाला दिली. त्या बाळांचं गोड अशा प्रकारचं कौतुक व्हावा, आदर व्हावा. गरुडाच्या पंखाने त्यांनी झेप घ्यावा. ते ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घ्यावी, अशी उदात्त अंतकरणाने आई वडिलांनी आशीर्वाद द्यावा. याच्याकरता इथून पुढे त्यांच्याकडे रामकृष्ण नामाचं पुण्य लागेल. आणि म्हणून त्यांनी जेवढा वेळ भेटेल, शेतात दारे पाणी भरत असतील कांद्याला, तर पाणी भरायचं असेल तरी पायानं भुंड दाबायचं. तुमच्याकडे काय म्हणते, वळ भुंड, वाफा, माती लावणं, दार बार किंवा त्या खोऱ्यानं फावड्यानं यानं माती लावायची. दातानं जिबीनं तर लाईतच नाही. कोणी असं करतं का दातानं? नाही. मग तोंड तरी कामाचे. मग तितक्या टायमामध्ये रामकृष्ण हरी म्हणणं हे पुढच्या लोकांसाठी ते हिताचे ठरेल. म्हणून गोड अशा प्रकारचं आतापर्यंतचं आयुष्य मिळालं. इथून पुढचं आयुष्य सदृढ मिळो, निरोगी मिळो, असं विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि उदात्त अंतकरणाने आईवडिलांचा आशीर्वाद ह्या बाळांना सुद्धा भेटो त्यांच्या, हेही विटेवरच्या मालकाला प्रार्थना करतो. आणि रामकृष्ण नाम हे किती पवित्र आहे याचा मुद्दा तुम्ही मला जी वेळ दिली
इतक्या वेळेत तुमच्या पुढं जितकं सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न करतो. विठाला 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 राम आणि कृष्ण हे नाव किती पवित्र आहे, किती पवित्र आहे. महाराज प्रत्येक जण वेगवेगळ्या नामाचा जप करतो. राधे कृष्ण, राधे कृष्ण वाईट नाही. श्रीमन्नारायण, श्रीमन्नारायण, प्रत्येकाची जप वेगवेगळी आहेत. आपोआपल्या ढंगात, आपोआपल्या स्वरात, आपोआपल्या राग रागामध्ये म्हणजे आळवण्याचा प्रयत्न करतात. देवाचं नावच आहे. पण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये रामकृष्ण नामाला महत्व का, त्याचा एक मुद्दा आहे का गोडचा. नारायण नामाच्या ताकदीनं आजामेळाचा उद्धार झाला. आजामेळानं मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. पुत्राची आमिषे नारायण घोकी. नामाची साधना झाली, पण नारायण नारायण नारायण. अनाथाच्या नाथे घातला विमानी, नेला उचलोनी परलोका. नारायण नामाच्या ताकदीला मुळे आजामेळ नावाच्या ब्राह्मणाला विमान आलं आणि वैकुंठात प्रवेश झाला. नारायण. राधाकृष्ण या जपाची साधना होती. राधाकृष्ण जपाची द्वापार युगातला काल. आई साहेबाला मांडीवर न घेता राधेला जन्नू दिली. जन्नू म्हणजे मांडी. आणि राधाकृष्ण जपाची धारणा पडली. आई साहेबाला राग आला आणि आई साहेब खाली दिंडीरवनात आल्या. दिंडीरवनात आल्या. नारदासारख्या परमपावन 6व्या क्रमांकाच्या नामधारकाने संन्याशानं सांगितलं, प्रभू ज्या माणसाला मोठ्या माणसांनी 2 पावलं रिवस आलं पाहिजे. काही काही मोठ्याला वाटतं मी कस काय वापस जाऊ, मी का लहान आहे का. तसं नसतं सुमळ्या. मोठ्यांनीच 2 पावलं वापस आलं पाहिजे. मोठ्यांनीच. तर देवाने विचारलं, नारदा मी जगाचा बाप आहे म्हणूनच सांगतो प्रभू, अख्खं विश्व तुमचं भजन करतंय आणि तुमचा संसार जर पांगला ना तर लोक म्हणते यांना यांचा संसार नीट करता येत नाही, आपण याचं काय भजन करावं. मग आपसातली आपसात मिटवाना. जाण तुम्ही खाली, वान थोडस लहान. नाही म्हणे ती बाय असू द्या ना. बायको जरी असेल तुमची तर फुरसनाच्या लय नादी नाही लागलं पाहिजे. फुरसन कळत ना तुम्हाला. काडी कचरा, मोटर चालू 5ची आणि दांडात इतकाच कचरा पडला. दांड फुटला, कांदे कोरडे, वडे फुल. वड्यातच पाणी गेलं सर. वड्यातच किती कचरा पडला दांडात, इतकाच. तुमला तो दांड पाणी खाली जाण्याऐवजी इकडंच निघलं वड्याला. आणि कांदे कोरडे फाट. आणि तेच म्हणला रात्रभर मोटर चालू. बसला पप्याच माईल गप्पा आणि गेलं वड्यात पाणी. इतकंच इतकंच फुरसन. म्हणून फुरसनाच्या लय नादी नाही लागलं पाहिजे. चांगल्या चांगल्याचे संसार फुरसनामुळे मातीत गेले. विद्यमान कलेक्टर, जिल्हा ताब्यात त्याच्या. जिल्हा पण बायको वाहटूळ भेटली. ज्याच्या जीवनात बायको वाहटूळ आहे त्याला सोन्याच्या बंगल्यात पण मसन वाटा. हो, ज्याच्या जीवनात बायको सात्विक त्याला ऊस तोडताना पण स्वर्ग. ऊस तोडताना स्वर्ग. 92 एकर जमीन कमिली हो बापानं. पोरग शिकिलं, कलेक्टर केलं. कलेक्टर जिल्ह्याचा बॉस, सरपंच. 7 दिवस जनतेची सेवा आणि 8व्या दिवशी रविवारी बापाला भेटायला चालला. बायकोन धरलं शर्ट. 7 दिवस समाजाची सेवा करतो आणि 8व्या दिवशी मायबापाकडे जातो. तुंतुन्या माय संकशाल लग्न केलं. 14 वर्ष झालं वाहटूळ. मायबापाला बोलूच देत नाही. काय सुख असेल त्या कलेक्टरच्या जीवनात. त्याच्यासारखं जीवन नीच कोणाचंच नसेल. विद्यमान कलेक्टर आहे, विद्यमान कलेक्टर. फक्त नाव सांगता येत नाही. हे वाट लाईन नाही. त्याचं काय ते थोडं तितकं कट करणार आहे. महाराष्ट्रात एकटा तर भोळा यायला लावू देतो. नाही तर बरेच कीर्तनकार आले की जाय फॅक फॅक. नाही सध्या नाही. चलतंय गिरगाव करायचं. त्या पाणी आहे तर कोरडं झाल्यावर मी नदीला आणि तुम्ही वड्याला.
काय तवरक चल द्या, नादी लागू नये फुरसनांच्या. विटेवरच्या मालकाला सांगितलं जा लहानपणा घ्या. खाली आले, सांगितलं रुक्मिणी मी आलो आता, आता राधेकडे जाणार नाही. राधेकडे जाणार नाहीत पण राधाकृष्ण भजन नाही म्हणले. आता विठोबा रुक्माई म्हणते. खाली भजन कोणतं सुरू झालं? मग विठोबा रुक्माई भजन सुरू झालं. पण विठोबा रुक्माई भजन हे आपल्या एकतर भजनाच्या मध्याला असतं. संप्रदायाचा नियम आहे आपल्या संस्कृतीचा. रामकृष्ण नामातली ताकद किती. नारदांसारखा 6व्या क्रमांकाचा संन्यासी, परम पावन संन्यासी महाराज जीवनभर भजन केलं. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर, सांब म्हणजे भगवान शिवशंकर. भगवान शिवशंकरांनी नारदांना आणि तुंबरांना भजनासाठी सोबत घेतलं. विरक्त संन्यासी, ज्याला शर्ट नाही, खिसा नाही, सदरा नाही, बँकेत अकाउंट नाही. हे बोल नका. ईदभर जमीन नाही, आश्रम नाही, झोपडं नाही, काय नाही, असा संन्यासी. करा ना याचा आवाज मोठा. तो संन्यासी एके दिवशी शापाच्या गाठोड्यात अडकला. दक्ष नावाचा राजा, भगवान शिवशंकरांचे सासरे, दक्ष प्रजापती म्हणून नाव होतं त्याला. शाप दिला, नारदा तुम्ही एका जागेवर कुठंच थांबणार नाही. कायमचा शाप लागला. नारद फक्त भजन सुरू असताना उभा असायचे, भजन संपलं की नारदाला चालावं लागायचं. नारद फक्त मधु नावाच्या अरण्यात थांबायचे, याच्या व्यतिरिक्त कुठं थांबता येत नव्हतं. जिथं प्रल्हादाचा उद्धार केला तिथं, बाकी पुन्हा कुठे नाही. सारखे नारद चालायचे, सारखी सारखी. नारदांनी तिन्ही देवांना एकत्रित केलं, मीटिंग भरवली. ब्रह्म विष्णू महेश, अविरत मी जीवनभर तुमचं भजन करतोय आणि माझा शाप संपत नाही, कारण काय? तिघांनी सांगितलं आमच्या डोक्याच्या पलीकडचा विषय. आणि शिवजीनं सांगितलं मी त्या सासऱ्याला बोलत नाही. त्याला बोकड्याचं तोंड लागलं. नंतर ते सर्वांना भागवतातलं कथा भागण्यात आहे, बघा तुम्ही, लक्षात येईल तुमच्या. खूप प्रयत्न केला पण नारदाचा शाप काही संपला नाही. नारदाला एक वारकरी भेटले. त्या वारकऱ्याचं नाव तुम्ही बघा आणि शोधा. सगळं सांगायला गुत्त थोडं घेतलं मी. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. हे शहाणी डॉक्टरांकडून तुम्ही ऐका. मलाही 10-12 दिवस झालं सलाईन चालू होते, व्हायरल वाढलं होतं, श्वासाचं फिरू होत होते. त्या महात्म्यानं सांगितलं नारदा तुमचा शाप मोचन करायचा असेल तर, हा शाप संपवायचा असेल, या दुःखातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला भजन करावं लागेल. तापले नारद म्हणले काय बोलता हो तुम्ही? मी भजन करीत नाही तर काय करतो मग? काय गोट्या खेळतो का मी? ते म्हणले नारदा आमच्यावर रागावू नका. तुम्ही भजन करता श्रीमन नारायण 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 नारायण. तुम्ही भजन करताना आम्ही सांगतो त्या नामाचं करा, रामकृष्ण नामाचं भजन करा. नारद म्हणले अरे नारायण तूच आहे, रामकृष्ण तूच आहे, तूच विष्णू तूच राम, तूच विठ्ठल, सगळे. ते म्हणले असू द्या ना, पण करा ना, करा करा. गव्हाच्या पुऱ्या होत्यात, गव्हाच्या चपात्या होत्यात, गव्हाचे कानुले होते, तर गव्हाच्या करंज्या होत्या, गव्हाच्या पुरणपोळ्या होत्या, गव्हाच्या शेवया होत्या, आहे का नाही? काय काय एकाच गव्हाच्या. असू द्या ना विष्णू. मग शेवयाची चव वेगळी, पुऱ्याची चव वेगळी, पुरणपोळीची वेगळी, चपातीची वेगळी, प्रत्येकाची भिन्न भिन्न फलश्रुती वेगळी आहे ना. मनानं रामकृष्ण हरी. नारद म्हणले महाराज ऐकतो राव तुमचं, पण लक्षात घ्या बरं माझ्याशी गाठ आहे. नारदाशी पंगा घेणे इतकी सोपी गोष्ट आहे? ते फक्कड साधू. त्या महात्म्यानं सांगितलं देवर्षी नारद रामकृष्ण नामाची साधना करा, पण मी सांगतो तिथं करा, बद्रिकाश्रमात करा. महाराज तुम्ही तिथं जाता का? तुम्ही जितकं पवित्र वागता त्याच्यावर तुम्हाला तिथली फलश्रुती प्राप्त होत असते. परवाला एक जण प्रयागराजला गेला कुंभाला. म्हणलं कुठं निघाला रे? म्हणलं कुंभाला. काय आणलं? 700 रुपयाच्या तंबाखूच्या पुढे.
म्हणलं हे कशाला? ते म्हणला तितक्या गर्दीत मला भेटते का तिथं? मग जातानाच 700 रुपयाची तंबाखू नेली. ते म्हणलं इतक्या गर्दीत तिथं चंगराचंगरी व्हाली आणि तिथं दुकानं भेटतील का तंबाखूचे? मला सांगा, हा भाडवा 700 रुपयाची तंबाखू खाऊन जर प्रयागराज मध्ये थुकत असेल तर याला त्याच भूमीत जरी पुरलं तरी या हरामखोराला मोक्ष भेटेल का? दागी ते नये वंगनाच्या कामा. काय वा 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 वा. जगाचा पाप त्याच्यापासून दुरावला. अख्ख्या कुळाला बुडून टाकतो तो कुळाला. दागिते नये वंगनाच्या कामा. 15 किलो गावरान तुपाचा डब्बा आहे आणि बाईनं दिव्याची वातवरी करता करता बोट भरलं घासलेटानं. लिटर भर घासलेट लागलं का तिच्या बोटाला, पण ते तुपाच्या डब्याला लागल्याबरोबर त्या तुपाच्या डब्याला वास लागला. ते खाच्या कामी नाही. आणि वंगण घालावं गाडीला तरी त्याचा मेळ बसेल. दागिते नये वंगनाच्या कामा. आपण चुका केल्या ना, आपल्या त्या ठिकाणच्या तीर्थाची आपल्याला फलश्रुती प्राप्त होत नसते. नाही, फलश्रुती प्राप्त होत. चुकीच्या गोष्टी आहेत त्या. आपण काही नाटकं करतो, आपण काही नाटकं. चला, त्या महात्म्यानं सांगितलं, देवर्षी तुम्ही बद्रिकाश्रमात रामकृष्ण नामाचं भजन करा. महाराज नारदाला सांगणारा किती अधिकारी असेल, काय अधिकार असेल त्या महात्म्याचा. आणि मोठी माणसं ऐकत असतात. महाराज, विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास ठेवणं महत्वाचं असतो. नारदांनी विश्वास ठेवला आणि रामकृष्ण नामाची साधना. बद्रिकाश्रमामध्ये भगवान परमात्मा आयुधधारी आहे. बद्रिकाश्रम देवभूमी आहे आणि तिथं 3 दिवस रामकृष्ण नामाची साधना केली. खाली बसलेच नाही. आणि 4थ्या दिवशी विचार केला, आता भजन करायचं नाही, मुक्काम करतो का? कायमचा शाप संपला. कायमचा. वाटेल ते प्रयत्न केले, पण नारदाचा शाप संपला नाही. नारदाचा शाप संपण्यासाठी एकच औषध घ्यावं लागलं, ते रामकृष्ण नामाचं. आणि रामकृष्ण नामाच्या साधनेनं नारदाचा शाप संपतोय. इतकं रामकृष्ण नाम पवित्र. म्हणून आळंदीतले मालक पहिल्या कडव्यात रामकृष्ण नामे रामकृष्ण नाम आहे.
एका बाईनं पंढरपुरातल्या मालकाला शाप दिला, तो एक वाचणार नाही, एकही तो पोरग वाचणार नाही. बाई किती अधिकारी असेल पहा. देवाला शाप देती. त्या बाईचं नाव गांधारी. प्रचंड पातिव्रतेचा पुरुषार्थ तिच्याकडे होता, प्रचंड पातिव्रतेचा. महाराज बाई ती पवित्र आहे जी आपल्या नवऱ्याचा आदर करते ती. बस महाराज, बस या, वर या. किलोभर सोनं आणलं नवऱ्यानं, तरी त्याला भाकर वाढायला तयार नाही. त्यानंही समजायचं आपलं पाकिस्तानच्या पलीकडे नशीब झोपलंय, आपल्याला ही वाहतूळ भेटली. किलोभर सोनं आणून दिलं तिला, तरी त्याला भाकर वाढायला तयार नाही. ही अवकाळी वाहतूळ असेल, अवकाळी. राग येऊ देऊ नका माझ्या माईने. बाईचा सर्वात मोठा जर देव कोण असेल तर आपला पती आहे. महाराज नवऱ्याला पहिलेच डोळे नव्हते म्हणून तो अंध आहे, पण हिला डोळे असताना जग पाहिलं नाही. सामान्य त्याग असेल का होतो? जीवनभर पट्टी बांधली डोळ्याला, जीवनभर. उग कसं नाव निघणं कोणाचं, कोण रिकाम आहे कोणाचे नाव घ्यायला. आज चंद्र सूर्य येतोपर्यंत नाव जिवंत आहे त्या बाईचं. इतकी बाई अधिकारी. ठीक आहे, पुराणाने एका ठिकाणी तिला थोडस नाव याच्या करता ठेवलं की तू पट्टी बांधल्यामुळे तुला पोरायचा नालायकपणा कळाला नाही. डोळे जर उघडे असते ना तर हे 100 कट्ट्यानं चूक केलेली तिला कळाली असती आणि त्या आंधळ्याला सांगितलं असतं आपले पोट्टे शिमग्याचा हुरेव येतं, यायला जरा सुधरून सांगा. पण तितकी चूक तिची झाली, बाकी गांधारीची चूक नाही. हुशार बाई, अति विद्वान बाई, सात्विक बाई. गांधारीच्या तपाचा पुरुषार्थ किती होता. हे 100 कट्टे मेल्यावर रामकृष्ण नामाचा प्रभाव सांगायला. काय रामकृष्ण नामातली ताकद, काय प्रभाव होता गांधारीचा. हे 100 कट्टे मेल्यावर ते आंधळ गांधारीला घेऊन जंगलात गेलं. येडगळ होतं ते, बिनाकली होतं, त्याला डोकं नव्हतं. पुत्र स्नेहे मोहितो. महाराज ज्याला आपलंच कळत आहे दुसरं कळत नाही ती भंगिरी असतात. कधी दुसरं बी कळालं पाहिजे, दुसरं सुद्धा कळत जावा, त्याला मोठं म्हणत असतात. आपलं तर कोणाला कळत आहे. आपुलियाचा कळवाळा आणि का बाळावरी नाही, आपलं तर कोणाला कळत आहे. कधी कधी शेजारी कळायला पाहिजे. आणि धृतराष्ट्राला जग कळत नव्हतं, त्याला फक्त मीच पाहिजे, माझेच पाहिजे, याच्या व्यतिरिक्त नकोय. बायकोल घेऊन जंगलात गेलं पांचट. शेवटच्या टप्प्यात लाज वाटू लागली, पांडवायपाशी राहायची. काय विरोध केला. अहो पांडवायचा इतका विरोध, इतका विरोध. एकदा भीमाल भेटायचं म्हणलं ते डोंगर, भीमाल भेटायचं. तो पंढरपुरातला मालक लय हुशार. देव चतुर, देव चतुर, जाणून अंतर्वर्त तसे त्याच्यासारखा चतुर कोणीच नाही. एक जण म्हणला मी लयच हुशार आहे. मग तू यासारख्या हुशाराला ज्यानं जन्माला घातलं तो किती हुशार. चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याचे गाणी, गुण लावण्याची खाणी. हे मुकुट सकळामणी, हे मुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा, धन्य तोची विठोबा, तोची विठोबा.
देवासारखा चतुर, देवासारखा चालून, देवासारखा गुंड जगात कोणी नाही. महाराज रावणासारख्या गुंडाला ज्यानं आपटू आपटू हाणले, ते किती नंबरचा गुंड. ते टाटरन वायर चोरणाऱ्याला तर घरात घुसू घुसू आली. काय यायची काय कथा असते या गुंडाड्याची. तो आहेसच कोणता गुंडन, काय तुही लायकीन, काय तुही पात्रता, पांचाटा गुंड म्हणून घेतो स्वतः. ज्याची एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार होता येते, अशा 7 कोटी चौकटी कोणाची माय येली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला, त्याला हाणलंय. तर मुठभर पैशावाल्या गुंडाळायला तर नाही आपटायचा का कुठं नेऊन एखादा, त्याचं लोणचं घालायचं, लोणचं चिरून लोणचं, हा, आणि कुत्र्याला वाढायचं पुन्हा. तर देव आहे महाराज. देवानं पोलादाचा भीम तयार केला, मखमली कपडे घातले, इतको डोंगर बेमान. बापा 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 बापा. हो, चुलता बापा समान असावा, बापा समान असावा. महाराजा बापा समान चुलत्यानं लोखंडाच्या भीमाचा वाळा करून टाकला, वाळाच केला, वाळाच. पंढरपुरातले मालक म्हणले, मला माहित होतं ह्या वरून बी आंधळय, पोटातून बी आंधळय. कोपटी होत ते, कोपटी जंगलात. बाईचा पुरुषार्थ सांगलं म्हणून निघालं दुकान, मला पाणी देताना गवत उपटायचं ना ते. रुपयाचे पैसे वाचते महाराज, रुपयाचा ताण नाही ते ना देते. महाराज जंगलात वाघ आला 7-8 दिवसाचा भुकेलेला. त्याच्या लक्षात आलं खावा आता, सापडले आंधळे. पावलं वाजल्याबरोबर बाईच्या लक्षात आलं हिंस्र पशु, पट्टी बांधली, ती जवळ गेली आणि मांडीवर बोट टेकलं. महाराज पातिव्रतेचा पुरुषार्थ नवऱ्याच्या अंगात गेला आणि वाघ मान खाली घालून वापस गेला. पातिव्रतेचा पुरुषार्थ नुसता स्पर्श केल्याबरोबर अपवित्र नवरा पवित्र होतो आणि वाघ पाहून वापस जातो. महाराज माझ्या माईनं तुमच्यातली ताकद आहे, तिची देवावरी सत्ता. झालं, सांगितलं ना. जेवारी निघल्यावर पाळी घालायचीच नाही, रासने करायचे नाही. तिची देवावरी सत्ता. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, पुरुषार्थ होता. महाराज तिच्या मुलानं एके दिवशी विचार केला, आपलं शरीर वज्राचं करावं. रामकृष्ण नामातली ताकद आहे का. धर्मराजाकडे गेले आणि सांगितलं, दादा शरीर वज्राचं करायचं, काय नाही, आईकडे उघड जा. सोपा महाराज, मोकळा माणूस. धर्मराजा खोटं बोलणारा माणूसच नाही. हे गेलं गंगेत, आंघोळी केल्या, आपलं जानवं गिनवं, माळा गिळा. माळी नव्हते वाटते त्याला, पांडवायला होत्या. पांडवायला होत्या, मी काय तिथला सरपंच नव्हतो. पण मालक सांगतील, पहाती पांडव अखंड वनवासीन, परी त्या देवाशी आठवेती. रात्रंदिवस भजन करीत होते, ते आरती माळकरी होते पांडव. बरं, पांडव रात्रंदिवस भजन करत होते, नवल नाही कैलास बा. अर्जुन झोपी गेल्यावर बी कृष्ण कृष्ण म्हणत होते. हा, ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे. किती मोठी ताकद. अशी परमार्थी पांडव. जा म्हणले, यांचं अंगावरलं फेकून दिलं आणि उघडत निघालं. मधातच मालक रस्त्यात फुलाची डाल घेऊन. ते फुलं दोऱ्यात नाही ववले, कारण वस्त्र घालायचे नव्हते ना. मोळात ववले. मोळ म्हणजे दर्भ, पितराच्या दिवशी वापरतो आपण दर्भ, त्याच्यात ववले आणि मांडीपासून बिंबीपासून हार गुंडाळले. रामकृष्ण नामाची ताकद बघा. आईच्या पुढे गेला, आई मी आलो ग. बर, आई तू पट्टी सोड. बर, कशाला रे बाळा. धर्मदादानं सांगितलंय, तू माझ्याकडे बघितलं की वज्राचं होईल, अंगावर कपडे नाहीत. कपडे नाहीत, नाही. माई शपथ. म्हणला आई तूही शपथ. आणि शपथ घालायला काय हरकत होतं, कपडे नव्हते. फुलं कुठं कपडे असते. उघडे सगळं अंग वज्राचं झालं, पण मांडीपासून बेंबीपासून हाडा मासाचं. वाटात कोण भेटलं होतं. सुदामा माळी भेटले होते. माळी नव्हतं रे, हे द्वारकेतलं काळं होतं. सुदामा माळी नव्हता, हे द्वारकेतलं काळं होतं. महाराज डोळे उघडे होते आणि आपल्या लेकराचा पुरुषार्थ तितकाच कमी दिसतोय म्हणून दुःख वाटलं. टस 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 पाणी हातावर पडलं आणि संकल्प सोडा, 56 कोटी यादवापैकी औषधाला वाचायचं नाही. कोणाचे पोरं? पंढरपुरातल्या मालकाचे. देवाला 48,324 मुली आणि 1,61,000 मुलं, सगळ्यांची मिळून 56 कोटी यादव. म्हणजे आत्ताचा अर्धा भारत. आत्ताचा अर्धा भारत. अर्धा.
प्रत्येक स्त्रीला 3-3 मुली झाल्या आणि 10-10 मुलं झाले. 16,108 गुणिले 3, 16,108 गुणिले 10 घरी गेल्यावर गणित करा. आणि मग पौत्र नाती पंथी याच्यासाठी मग पुन्हा दुसरं पाहावं लागेल. हो, पुन्हा गणित बघू ना आपण ते. हो, सगळं एकाच दिवशी ऐकलं की पहिलं विसरून जात असतं. त्याच्यामुळं 11-11 ऐकत जा. दिला शाप. मालक घरी गेले. रुक्मिणीला सांगितलं, रमा जी आपलं एक वाचणार नाही. सत्यभामेला कळालं, हुशार बाई होती. तिने गांधारी तिनं सांगितलं, मालक माझ्या बापाची इथून श्रीमंतक नावाचा मणी आणलाय. तो 22.5 क्विंटल सोनं देतोय. बापानं आजच्या इथून आणलेला मणी मी कायमस्वरूपी गांधारीला देते. आता आम्हाला वापसच देऊ नकोस, पण शाप वापस घे. शाप वापस घे. शाप. आपण किती रुपयावर फुटत होती इमानदारीने. एकूण एकाच्या मनालाच असा विचार करा. आपल्याला केवढं बंडल आलं, आपण रात्यात बेईमान होत होतो. रात्यात पार एखाद्या पुढाऱ्याचा अंगाला सगळं लाईन, ते बिले लाईन, ते पुढारी डोसक्यावर घेईन आणि संध्याकाळी सुटकेस आली की गपचीप दणकाचा केला. किती बेईमानी आपली, किती बेईमानी. 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी कायमचा देव करायचा ठरला. पण देवानं सांगितलं सत्यभामे बाई ऐकत नाही. ती गांधारी होती महाराज. ती ब्रह्मज्ञान ऐकत होती. तिची कांतीप्रिया नावाची दासी होती महाराज. तिच्यासारखं ब्रह्मज्ञान कोणालाच येत नव्हतं कांतीप्रिय सारखं. महाराज दुर्योधन मेल्यावर डोळ्यातून पाणी नव्हतं आलं. म्हणले दुर्योधन गेला, आयुष्यच तितकं होतं. म्हणले काय ज्ञान असेल परिपूर्ण. शोक वधिता बालक नामा म्हणे. आणि दासी शिकित होती महाराज. दासी शिकित होती. तर मालकीन किती अधिकारी असेल, किती अधिकार असेल त्या मालकीन. हे ती इकल्या जात नाही म्हणते का. तुमचा आमचा खेळ आहे का. तुमच्या आमच्यासारखी बाईचा परमार्थ काय. आपल्या बाय शेजारीने उठायच्या आधीच फुलं तोडले महादेवाला आले. मै पूजा झाली. चोर सोसायटीचे अध्यक्ष. तिनं पाणी घातलं आणि पहाटच उठली आणि शेळीवानी मेंढीवानी झाड लुचलं महादेवाला वाहिलं. हा, तुला नाही झाडं लावा वाटत. दुसऱ्याचे फुलं चोरी ती आणि पुन्हा पूजा झाली म्हणती. दगड मारल्याचं पाप लागन तुला देवाला. नाही महाराज, चौकटीतला परमार्थ असला पाहिजे. चौकटीत आपल्याला वाटतं का आपण करतो. एक बाई उठली देवाच्या तोंडाला पेढा लावला. मी देवाच्या तोंडाला पेढा लावला. तू घरी गेली की देवाच्या तोंडात मुंग्या घुसल्या. काय परमार्थ आहे तो. आपल्याला वाटतंय आपण करतो, तसं नसतंय. त्याला वाटावं आपण करतोय. आपल्याला तर काही वाटन, काही वाटन. महाराज पेढा लावणारनीपेक्षा चिवट्या हाणणारा कितीतरी श्रेष्ठ ठरला. त्यानं ऊस खाल्ला आणि चिवट्या फेकून आणल्या. त्या अंगावर थोड्याच पडत आहेत. साऱ्या मुंग्या चिवट्यावर आल्या. देव म्हणला हेच बरा. ही मंजुळा आली आणि छटाक भर पेढा लावून गेली. मग होट खाल्ले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा सरे होट खाल्ले देवाची मुंग्याने. कशाला ना मंदिराला येडा घालताना मागून पेढा चिटकीती. देव मागून खात असतो का. सगळ्या मंदिराच्या भितडायला मागून पेढे चिटकिलेले आहेत. मागून मागून कवा सुधरा त्यांत सुधरू रे बाबा. काही विषय नाही ते. त्याची त्याला कळालं ना. पाहन त्या चंद्रभागे काल टीव्हीवर मी काल कीर्तनाला गेलो. मोठ्या माणसाचं घर होतं. तर त्या टीव्हीवर पट्टी पाहिली. आपल्याला कुठून पट्टी फट्टी येणार आहे. असं बारीकसं डबकं आपलं चुनार लहानसा. त्याच्यावर काय येत नाही पट्टी. तर चंद्रभागा शेवाळानं कपड्याने व्यापली. आता मागवारी उद्याची. तर कपडे जास्त कोणते असतात माहितीये का. यांची जुनी चोरी टाकायची. यायला कोणी सांगितलं काय माहिती. नका करू माझ्या माईनं असं. तुमच्या चपलाला हात लावून दंडवत करतो. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. नका करू, नका नका असं. शाप दिला. महाराज एवढं सोनं द्यायची तयारी झाली तरी पण बाई ऐकत नाही. देवाला माहित होतं बाई ऐकत नाही. विटेवरच्या मालकानं काशीतल्या मालकांना बोलून घेतलं. ब्रह्मदेव सगळे बसले.
सगळ्यांनी विचार केला तुमचे 56 कोटी यादवातला एक सुद्धा वाचत नाही. एक नाही वाचत, एक वाचणार नाही, एक सुद्धा नाही. महाराज कालांतराने एक साधू भेटला आणि त्या साधूनं सांगितलं तुमच्या 56 कोटी यादवापैकी पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं दिवा लावायला एखादं जर जिवंत ठवाचा असेल तर एका महाराजाला बोलवा. ते महाराज रात्रंदिवस रामकृष्ण नामाचं भजन करीत होते. त्या महाराजाचं नाव होतं सुदामदेव. आणि सुदामदेवाला आमंत्रित केलं. मग रुक्मिणी आई साहेबाने आपला प्रस्ताव मांडला, गुरुवर्य सुदामदेव, माझ्या 1,61,000 पोरांपैकी कोणतं बी एक वाचवा. सुदामदेवानं सांगितलं बाई मुलगा तर वाचतच नाही, फक्त नातू वाचितो एक. अनिरुद्धाचा मुलगा, त्याचं नाव आहे वज्र. वज्र मग हाच का वाचिता. मी पोरबंदर म्हणजे सुदामपुरी, पोरबंदर म्हणजे सुदामपुरी, तिथून द्वारकेपर्यंत पोह्याची गाठ घेऊन रामकृष्ण नामाचं भजन करीत आलतो. आणि त्या रामकृष्ण नामाच्या भजनाचा पुरुषार्थ त्या पोह्यावर पडला आणि त्या पोह्याचा प्रसाद वज्रानं खाल्ला होता. बाकी देवाच्या कोण्याच मुलांना नाही, कोण्याच नातवांना एक गाठ भेटली होती वज्राला. महाराज रामकृष्ण नामाच्या पुरुषार्थाने 56 कोटी यादवापैकी दिवा लावायला एकच शिल्लक राहिलं. ते रामकृष्ण नामाचा पुरुषार्थ होता, सुदामदेवाचा प्रसाद होता रामकृष्ण नामाचा. आणि रामकृष्ण नामाच्या प्रसादानं देवाचा नातू वाचतोय. इतका रामकृष्ण नामाचा पुरुषार्थ मोठा आहे. म्हणून आळंदीतले मालक म्हणले रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे. 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 हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय मंदिरी इतका मोठा पुरुषार्थ रामकृष्ण नामाचा आहे. वेळ संपला. हा बर बर बर. एक पुरावा मानतो पूर्णविराम करतो. सगळी भेटायला आलेली माणसं आहेत, सत्कार होतील. एक सांगणे चालू होता. यज्ञामध्ये 1400 ब्राह्मण होते, मायासारखी नाही. माझसारखी थोडी होती लटबाई लटन कष्ट सुट. 1400 ब्राह्मण. रंभा पत्रा सुचाग्रो जिवाहा. रंभा म्हणजे केळी, पत्र म्हणजे पान. केळीच्या पानासारखी पातळ जिभा असलेल्या, पाणिनीचे सुक्त म्हणणारी
1400 ब्राह्मण होती, 1400 ब्राह्मण. वेदायुर्भूषितो यजयो जज्ञिरेनाम मखे शुद्धा सर्वस्थितो घृतेषु हास्ति शुंडा दंडेन यजायतेन वैशान्नरो यभवो पुण्या स्वकाराति भवाय तर्पणा भजायते नाम. आज जरा हे गेले आपला आपला आकारात फाचे. इथल्याला कळन, पण याच्यावर पाहिलं ते म्हणते वा घरावानी कोण आरडू लागला गं. नंतर लोक म्हणते. त्याच्यामुळे आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आज गेलेले ढकत बोलता आलं तीच मोठी गोष्ट. डॉक्टर हुशे साहेब 10-15 दिवस झालं कृपा करायला. पाणिनीची सुक्त म्हणणारी काही काहीचे मंत्रोच्चार लय ऐका वाटतो. निधियाम निधिपदी सकल दिसुदियनि छंददि करयनि भययनि जायति जामिद्यानं सकल. काय कळालं याच्यातलं तुम्हाला? पण कानाला गोड वाटलं का नाही? काही काय काय माग उतरू लागलो तू या का काय असं नसलं. मंत्र चळे थोडा धडची होय वेडा. क्या बात आहे. जिवंत ज्ञानेश्वरी इथे. त्या दिवसपासून दुसरी भेट तुमची धर्मराज बुवा खानदेश मध्ये भेटले. तुमच्यासारखी ज्ञानेश्वरी त्यांना आणि तनपुरे महाराज तुमच्या वाढवणचे. हे 3 महात्मे भेटले. त्या दिवशी उत्तरेश्वर बापू म्हणलं अरे ज्ञानेश्वरी पाठ करणं बापू साधी गोष्ट, आणि तेवढी पाठ करून वारकरी दशेत राहणं हा मोठा पुरुषार्थ आहे. महाराज ही तुमच्या वाडवडिलांची कृपा आहे, आजोबा पंजोबांची कृपा आहे. येरी नसते होते म्हणून तुमच्या पुढे वाकावत वाटत. चुकीचं म्हणायचं नाही महाराज. राग येऊ देऊ नका कैलास बुवा, सुनील बुवा. बरोबर आहे सुनील? महाराज गाता येतं म्हणून भजने नाही, वाजिता येतं म्हणून भजने नाही, कीर्तन करता येतो म्हणून वारकरी नाही. तत्व सांभाळतो तो वारकरी. कीर्तन श्राद्धाचा असो, संतपरास एखादा अभंग घेतला असेल, उपदेशपर घेतला असेल आणि त्या अभंगाचं निरूपण महाराजांनी केलं आणि ते निरूपण जर गोड असेल, सात्विक कोमल असेल, तुमच्या इंग्रजी भाषेमध्ये इमोशनल असेल आणि ते प्रमाण सुटल्याच्या नंतर गायकानं ढिकचक ढिकचक जर चाल लावली तर सगळं नदीला गेलं समजायचं. तुका निळा म्हणे नवरस देख जानती गायक विरळा तो. निळोबाराय म्हणतात ज्याला कीर्तन ऐकत असताना अर्थदृष्टी ठेवून हा रस कोणता वापरायचा, आता कुठला राग लावायचा आहे, त्या पुराव्याला त्या प्रमाणाला कुठला कुठला स्वर लावायचा आहे हे ज्याला कळतंय त्याला गायक म्हणायचंय. मनानं लावता त्याला नाही. राम वनवासाला चालले आणि कसा मला टाकून गेला, या असं कसं जमन सुमळ्या? अक्रूर नेण्यासाठी आले, काय स्वर लावा लागले? नेऊ नको भगवान अक्रूरा. काय लोकांना म्हणता येतं महाराज. तशा स्वरात जर म्हटलं तर ते श्रोत्यांच्या हृदयावर आदळतो, त्याचा भाव प्रज्वलित होतो आणि मग देवही नाचतो महाराज, देवही नाचतो आणि मग तिथून तुम्हाला आशीर्वाद मिळतो. मर्यादा सांगितल्या, मर्यादा. काय सांगू लागलो? हा, हवन हवन हवन, मंत्रोच्चार. महाराज कालिदासासारख्या व्यक्तीचा मंत्र चुकला तर कालिदासाला कुष्ठ झालतो. कालिदास सामान्य व्यक्ती नाही, प्रचंड संस्कृत मधले विद्वान होते, कालीचे उपासक. महाराज भगवान शिवशंकर आले, भेट दिली, म्हणले देवा बघा माझं शरीर सगळं कुष्ठ झाले. पार्वतीला विचारलं गिरिजा मंत्र चुकलाय म्हणले.
आणि मग पार्वती आई साहेबांनी आशीर्वाद दिला आणि कालिदासाचा कुष्ठ दूर केला. तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला आहे नाही म्हणलं पाहिजे. 1400 वेदोक्त शास्त्रोक्त पुराणोक्त पवित्र ब्राह्मण. पण देवानं सांगितलं यज्ञाची पूर्णाहुती करण्यासाठी या 1400 लोकांकडे त्याच्यातल्या पूर्णाहुतीचे मंत्र त्यांना नसतील. काय ते असं महाभारत देव जाणे. एका साधूला आणायचंय. त्या साधूला आणण्यासाठी भीमाला पाठीलं, भीम वापस. अर्जुनाला पाठीलं, अर्जुन वापस. धर्माला पाठीलं, धर्म वापस. धर्माचा तर भीमाचा तर गर्व हरण झाला. सर्वांना कथा भागण्यात आहे. देवाला एका पवित्र मातेनं सांगितलं. या पवित्र भारत देशातली एक पवित्र स्त्री, तिचं नाव होतं द्रौपदी. द्रोह जायते इति नाम द्रौपदी. महाराज जिच्या जीवनात वैषम्यच नाही, विरोधच नाही, तिला म्हणायचं द्रौपदी. वेळ अपुरा आहे आपल्याला. मला फक्त रामकृष्ण नामाचा मुद्दा पटवून द्यायचा. क्या बात. वाह. निखळ ब्रह्म महाराज. वा. आणि ज्याच्याकडे वैषम्य आहे त्यानं काही पाठ केलं तर काय फायदा आहे महाराज. चला सांगतो तुमच्या ओळीचं निरूपण तितक्या. महाराज द्रौपदीचे 5 लेकर अश्वत्थाम्याने कापले. वैषम्यच नाही इतका मुद्दा. आता काय ओळी सांगितली राव. असं जर प्रमाण दिलं तर वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे कोटीची नोट, कोटीची नोट, कोटीची नोट. 5 लेकर कापले द्रौपदीच्या अश्वत्थाम्याने देवा. आणि अश्वत्थाम्याला बांधला असा त्याला. तर देवाने विचारलं अर्जुनाला काय करायचं. भीमाला नकुलाल. कोणी म्हणलं मारा, कोणी म्हणलं काढून द्या, कोणी म्हणलं हात तोडा, कोणी म्हणलं डोकं कापा, कोणी म्हणलं पाय तोडा. तर भगवंतानं सांगितलं तुम्ही बाप आहात, माईला विचारू द्या. द्रौपदी माय तीन पोटात 9 महिने सांभाळले होते. काय शिक्षा द्यायची द्रौपदी. तर द्रौपदीने सांगितलं देवा अश्वत्थाम्याचे वडील माझ्या मालकांचे गुरु आहेत. अश्वत्थामा कोणाचा मुलगा. द्रोणाचार्याचा. आणि पांडवायला कोणी शिकिलं. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. अर्जुनाला धनुर्धारी कोण केलं. द्रोणाचार्यानं. मग देवा माझा एक प्रश्न आहे. अश्वत्थाम्याला शिक्षा द्यायची का न द्यायची ते नंतर सांगते. पण पहिला प्रश्न आहे अश्वत्थामा मरत नाही, चिरंजीवी. आणि जरी माझं पुण्य एकवटून मारला तर याला मारल्यावर माझे 5 उठून बसतेत का. भगवान म्हणले नाही. मग माझे 5 मेल्याच्या नंतर जितकं मला दुःख झालंय तितकं अश्वत्थामा मेल्यावर कृपीला दुःख होईल. कृपी ही द्रोणाचार्यांची पत्नी होती. आणि एका बाईनं दुसऱ्या बाईच्या डोळ्यातलं पाणी पाहू नये. तिला पातिव्रता धर्मातले अधिकारी म्हणतात. महाराज वैषम्य जाळून टाकलं तुमच्या ओळीचा पुरावा. त्याला म्हणते द्रौपदी. द्रोह जायते इति नाम द्रौपदी. आणि त्या द्रौपदीनं सांगितलं प्रभू जे महाराज तुमचा लेटर पॅड दिल्यावर येत नाहीत, ज्या महाराजांना धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव माझे कपाळाचे मालक आणू शकत नाहीत त्या महाराजाला मी आणते. भगवान म्हणले ताई कसं शक्य आहे ग. आणते मी, फक्त सोबत चला. भगवान म्हणले मी नाही पायी चलत, तुम्ही रथात बसा मी पायी चलते. आणि द्रौपदी इंद्रप्रस्थ हस्तनापूर पासून त्या आश्रमापर्यंत द्रौपदी आई साहेब पायी गेल्या. आणि तिथे गेल्यावर महाराजांना नमस्कार केला, आतून आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्य होती भो. एकजण म्हणला बाई पाया पडी कस काय कळालं. बांगड्या वाजल्या ना, ती घालीत होती, बांगड्या घालीत होती. एक जण म्हणला महाराज मै बायको घालीत ना. मिळालं मग आपत्यात मला घाल तिच्यावरच्या.